वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. लग्नाच्या सुरुवातीचे ते सोनेरी दिवस आठवा, म्हणजे तासनतास चालणाऱ्या फोनवरच्या गप्पा. राईट, अगदी रात्रभर. हो ना, एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी केलेली ती धडपड आणि तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही वाली ती एक इंटेन्स फिलिंग असते ना ती. अगदी, ती खूप भारी फेज असते. पण मग काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनीच एक वेगळीच फेज येते. ओ येस, रूटीन रियालिटी. एक्झॅक्टली. ती रोमॅन्टिक चर्चा अचानक रिप्लेस होते आज संध्याकाळी येताना कोथिंबीर आणि दूध घेऊन या वाक्याने. आणि हो, लाईट बिल भरायला विसरू नका. अगदी तेच. तर असं का होतं? हा एक असा ट्रान्झिशन आहे जो जवळजवळ प्रत्येक घरात कधी ना कधी येतोच. आय मीन द क्लासिक ट्रान्झिशन फ्रॉम रोमॅन्स टू रूटीन रियालिटी. एक्झॅक्टली. आणि इथूनच सुरू होतो तो प्रश्न जो बऱ्याच भारतीय जोडप्यांच्या मनात येतो. लग्नानंतर अचानक ते प्रेम कुठे गायब होतं? राईट. इज द रोमॅन्स रिअली डेड, की आपण फक्त एकाच घरात राहणारे दोन रूममेट्स बनून राहिलोय जे फक्त एकमेकांचे शेड्यूल्स मॅनेज करत आहेत? हो, फक्त लॉजिस्टिक्स सांभाळणारे रूममेट्स. बरोबर. तर आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आधार घेणार आहोत एका अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचा, गॅरी चॅपमन यांचं द 5 लव्ह लँग्वेजेस. खूपच फेमस पुस्तक आहे. हो, आजच्या या चर्चेत आपण या पुस्तकातील पहिल्या 3 चॅप्टर्समधल्या काही मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांचा वेध घेणार आहोत. राईट. आपला उद्देश हा शोधून काढणे आहे की लग्नानंतर प्रेम खरंच संपतं की आपण फक्त चुकीच्या भाषेत व्यक्त होत असतो. बिकॉज द रियालिटी इज एव्हरीवन वॉन्ट्स टू बी लव्ड. अगदी बरोबर. प्रत्येकाला वाटतं की आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं, पण ते मिळवण्याची आणि देण्याची पद्धत कुठेतरी चुकत असते. ओके, लेट्स अनपॅक दिस. गॅरी चॅपमन यांनी या पुस्तकाची सुरुवात एका खूपच इंटरेस्टिंग प्रसंगाने केली आहे. एका विमान प्रवासाचा किस्सा आहे तो, राईट? येस. चॅपमन एका फ्लाईटमध्ये असतात. 30,000 फूट उंचीवर बफेलो ते डॅलस असा तो प्रवास असतो. ओके. त्यांच्या शेजारी एक व्यावसायिक बसलेला असतो आणि गॅरी चॅपमन हे मॅरेज काउन्सिलर आहेत हे समजल्यावर तो लगेच त्यांना प्रश्न विचारतो. हो, तो माणूस त्यांना एक अतिशय प्रामाणिक पण हतबल करणारा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, डॉक्टर, मला एक सांगा, लग्नानंतर प्रेमाला नेमकं काय होतं? आणि तो माणूस हा प्रश्न का विचारत असतो? कारण त्याचा स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड खूपच भारी असतो. होय, त्याचं 3 वेळा लग्न झालेलं असतं. बापरे, 3 वेळा? आणि 3ही वेळा घटस्फोट. तो चॅपमन यांना सांगतो की प्रत्येक वेळी लग्नाआधी सगळं काही अगदी स्वप्नवत होतं. म्हणजे दे वर मॅडली इन लव्ह. राईट. आम्ही एकमेकांच्या प्रेमात वेडे होतो. पण लग्नानंतर कुठेतरी ते सगळं प्रेम इव्हॅपोरेट झालं, अक्षरशः वाफ होऊन उडून गेलं. वेट अ मिनिट, आय हॅव टू पुश बॅक हिअर. हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. ओके, बोल की. मला इथे थोडासा विरोध करावासा वाटतोय. म्हणजे जर एखाद्या माणसाचे सलग 3 घटस्फोट होत असतील तर कदाचित प्रॉब्लेम प्रेमाचा नसून त्या माणसाचाच असावा ना? म्हणजे तुला वाटतं की म्हणजे कदाचित त्याने 3ही वेळा चुकीच्या व्यक्तींची निवड केली असेल. आय मीन 3 स्ट्राइक्स अँड युअर आउट. हाच विचार बहुतेकांच्या मनात येतो आणि ते साहजिकच आहे. पण चॅपमन यांचं जे विश्लेषण आहे ते खूप वेगळं आणि डीप आहे. अच्छा. ते म्हणतात की अडचण व्यक्तीची नाहीये, तर अडचण भाषेची आहे. भाषेचा अडथळा. भाषेचा अडथळा म्हणजे नक्की काय? त्या माणसाचं जे 3रं लग्न होतं ना, त्याचं उदाहरण बघूया. तो चॅपमनना सांगतो की तो त्याच्या 3ऱ्या बायकोची नेहमी स्तुती करत असे. ओके. तू किती सुंदर आहेस, मला तुझा किती अभिमान आहे, असं तो तिला सतत सांगायचा. त्याच्या मते तो अफर्मिंग वर्ड्स म्हणजे शब्दांतून कौतुक करून आपलं प्रेम व्यक्त करत होता. म्हणजेच एखाद्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे शब्द. अगदी बरोबर. पण त्याची बायको मात्र सतत तक्रार करायची. कशाबद्दल? तू कचरा बाहेर काढत नाहीस, तू तुझे कपडे जागेवर ठेवत नाहीस, तू मला कामात मदत करत नाहीस. ती पूर्णपणे निगेटिव्ह झाली होती. ओह, आय सी. नवऱ्याला वाटायचं, मी तिचं एवढं कौतुक करतोय तरीही अशी का वागतीये? सो इट्स बेसिकली लाईक मी ट्राइंग टू बाय ग्रोसरीज इन टोकियो युजिंग इंडियन रुपीज. हा, येस. म्हणजे माझ्याकडे संपत्ती आहे, Right. माझा हेतू शुद्ध आहे, Right. पण मी जे चलन वापरतोय, जी करन्सी वापरतोय, ती त्या जपानी दुकानदारासाठी पूर्णपणे निरुपयोगी आहे. आय हॅव द वेल्थ बट द करन्सी इज रॉंग. दॅट इज अ ब्रिलियंट अनॉलॉजी. एक्झॅक्टली हेच होतं नात्यांमध्ये. समजा तुम्हाला फक्त इंग्रजी बोलता येतं आणि तुमच्या जोडीदाराला फक्त चीनी भाषा समजते. ओके. आता तुम्ही कितीही मनापासून किती प्रामाणिकपणे इंग्रजीतून आय लव्ह यू म्हणालात तरी समोरच्याला ते समजणारच नाही. ओ वाव,
भाषेचा गोंधळ म्हणजे हे अगदी आपल्या भारतीय घरांमध्ये रोज दिसणाऱ्या परिस्थितीसारखं आहे. अगदी. विचार करा, एक नवरा रात्रंदिवस काम करतोय, ओव्हरटाईम करतोय, स्वतःच्या इच्छा मारून EMI भरतोय, राईट, EMI चुकवतो. जेणेकरून तो कुटुंबाला एक चांगलं आयुष्य देऊ शकेल. त्याच्या मते प्रोव्हाइडिंग फॉर फॅमिली हे त्याचं प्रेम आहे. तो स्वतःला एक हिरो मानत असतो. पण त्याची बायको मात्र नाखुश असते. कारण तिला महागड्या वस्तू किंवा मोठं घर नको असतं, तर तिला फक्त त्याचा वेळ हवा असतो. क्वालिटी टाइम. येस. तिला वाटत असतं की त्याने संध्याकाळी लवकर घरी यावं आणि तिच्यासोबत एक कप चहा शांतपणे प्यावा. आणि मग इथेच क्लॅश होतो. अगदी. आता इथे काय होतं, नवऱ्याला वाटतं मी एवढं सगळं करतोय, स्वतःला झिजवतोय, तरीही सतत तक्रार का करते. आणि बायकोला वाटतं याला माझ्यासाठी 5 मिनिट वेळ काढता येत नाही, म्हणजे याचं माझ्यावर प्रेमच नाही. एक्झॅक्टली. म्हणजे दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत, पण ते एकमेकांची भाषा बोलत नाहीयेत. दॅट इज सच अ पॉवरफुल इन्साइट. हो. म्हणजे सिन्सिअरिटी फक्त प्रामाणिक असणं पुरेसं नसतं. समोरचा चुकीचा आहे असा याचा अर्थ होत नाही, तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची लव्ह लँग्वेज शिकावीच लागते. एक्झॅक्टली. आणि जर हा भाषेतील गोंधळ असाच राहिला, जर संवाद असाच तुटत गेला आणि आपण चुकीच्या करन्सीमध्ये पे करत राहिलो, तर त्याचा आपल्या आतल्या भावनांवर काय परिणाम होतो याचं मानसशास्त्रीय विश्लेषण समजून घेणं खूप गरजेचं आहे. राईट. इफ वी आर पेइंग इन द रॉंग करन्सी, व्हॉट इज अ सायकोलॉजिकल टोल? आपल्या आत नेमकं काय तुटतं? इथेच डॉक्टर रॉस कॅम्पेल या मानसोपचारक तज्ज्ञांनी मांडलेली एक अतिशय महत्त्वाची संकल्पना समोर येते, द इमोशनल लव्ह टँक. भावनिक प्रेमाची टाकी. हो. जसं गाडी चालण्यासाठी इंजिन ऑइलची आणि पेट्रोलची गरज असते, तसंच प्रत्येक माणसाला एक निरोगी भावनिक आयुष्य जगण्यासाठी या लव्ह टँकची गरज असते. राईट. प्रत्येक लहान मुलाच्या आणि अगदी मोठ्या माणसाच्या ह्यात ही एक न दिसणारी टाकी असते, जी प्रेमाने भरलेली असणं जगण्यासाठी ऑक्सिजन इतकंच गरजेचं असतं. आणि जेव्हा ती टाकी रिकामी असते, तेव्हा खरी गडबड सुरू होते. अगदी. या संदर्भात पुस्तकात त्या 13 वर्षांच्या ॲशलीची जी गोष्ट आहे ना, ती खरोखरच अंगावर काटा आणणारी आणि मन हेलावून टाकणारी आहे. होय. ॲशली फक्त 13 वर्षांची होती आणि तिला एका अत्यंत गंभीर आजाराची लागण झाली होती. STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज, राईट? येस. तिचे आई वडील हादरले होते. त्यांना समजत नव्हतं की चांगल्या घरातील त्यांच्या लहान मुलीने असं का केलं. बापरे. पण जेव्हा गॅरी चॅपमन यांनी तिच्याशी बातचीत केली, तिचं काउन्सिलिंग केलं, तेव्हा मूळ कारण समोर आलं. ती 6 वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. म्हणजे एका लहान मुलाच्या दृष्टिकोनातून तिचं जगच उद्ध्वस्त झालं होतं. बरोबर. आईने दुसरं लग्न केलं आणि तिचे जन्मदाते वडील तिला सोडून कुठेतरी निघून गेले. सॅड. एका लहान मुलाचं डोकं हे असं प्रोसेस करत नाही की आई वडिलांचं पटत नव्हतं म्हणून ते वेगळे झाले. ते डोकं असं प्रोसेस करतं की माझे वडील मला सोडून गेले म्हणजे मीच वाईट आहे. आय एम अनलव्हेबल. एक्झॅक्टली. तिला वाटायचं की तिच्या वडिलांचं तिच्यावर प्रेम नाहीये. आईच्या नवीन संसारात तिला तोच एकटेपणा जाणवला. म्हणजे ती शारीरिक जवळीक शोधत नव्हती, ती फक्त प्रेम शोधत होती. एक्झॅक्टली. हर लव्ह टँक वॉज कम्प्लिटली एम्प्टी. ती आतून भावनिकदृष्ट्या उपाशी होती. राईट. आणि त्या रिकाम्या टाकीच्या हव्यासापोटी कोणीतरी मला तू महत्वाची आहेस असं म्हणावं या आशेपोटी ती चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या मार्गाने प्रेम शोधायला गेली. हे खूपच भयंकर आहे. डॉक्टर कॅम्बल म्हणतात तसं लहान मुलांचं बहुतांश चुकीचं वागणं. जेव्हा टाकी रिकामी असते तेव्हा मुलं फ्रस्ट्रेट होतात आणि अटेन्शन मिळवण्यासाठी काहीही करतात. अगदी बरोबर. हे ऐकायला खूपच वेदनादायी आहे. पण मला सांगा, ही गरज फक्त लहान मुलांपुरती मर्यादित नसते ना? अजिबात नाही. म्हणजे आपण मोठे झालो, आपलं शिक्षण झालं, लग्न झालं, तरी हा लव्ह टँक आपल्या आत तसाच असतो का? ॲब्सोल्युटली. द नीड फॉर लव्ह फॉलोज अस इन टू अडल्टहुड. आपण मोठे झालो तरी आपल्या आतलं ते लहान मूल तसंच असतं. आणि लग्नानंतर तर हा टँक फुल असणं ही सर्वात मोठी गरज असते. जेव्हा नवरा बायकोमध्ये दुरावा येतो, कडवट शब्द वापरले जातात, क्षुल्लक कारणांवरून मोठी भांडणं होतात, हो, तेव्हा त्यामागे कारण हे नसतं की टॉयलेटची सीट वर का ठेवली किंवा जेवणात मीठ कमी का आहे. त्यामागे हेच कारण असतं की दोघांपैकी कोणाचा तरी किंवा दोघांचाही लव्ह टँक रिकामा झालेला असतो. हे किती रिलेट करण्यासारखं आहे. काय तुम्हाला पण असं वाटले का? म्हणजे काय? म्हणजे अनेकदा जोडपी म्हणतात की आता आमच्यात काही राहिलं नाहीये, वी जस्ट डोंट कनेक्ट एनीमोर.
जोडीदाराकडून सतत दुर्लक्षित झाल्याची भावना, आपली किंमत न उरल्याचा राग, हे सगळं त्या रिकाम्या टाकीचं लक्षण आहे. अगदी. अनेकांना हा अनुभव येतो, राईट? आपण कितीही प्रयत्न करतो पण समोरच्याचा टँक रिकामाच राहतो. आणि मग आपण विचार करतो की बायको सतत किरकिर का करतीये. कारण ती किरकिर किंवा तो राग म्हणजे काम न केल्याचा राग नसतो, तर ती एक प्रकारची पॅनिक स्टेट असते. पॅनिक स्टेट? हो. माझा भावनिक आधार संपतोय ही ती भीती असते. हाच तो क्रिटिकल पॉइंट आहे. जेव्हा टँक रिकामा असतो तेव्हा नाते एक रणांगण म्हणजे बॅटलफील्ड बनतं. वाव. पण जर तोच टँक भरलेला असेल तर जोडपी एकमेकांचे मोठे दोष आणि मतभेद सुद्धा खूप शांतपणे आणि हसत हसत सोडवू शकतात. बट वेट, जर हा टँक भरलेला ठेवणं एवढं कठीण काम आहे, तर मग लग्नाआधी किंवा प्रेमात पडताना तो ओसंडून का वाहत होता? दॅट्स अ ग्रेट क्वेश्चन. म्हणजे फॉलिंग इन लव्हच्या फेजमध्ये असं काय होतं की सगळं काही एफर्टलेस आणि परफेक्ट वाटतं? हा एक अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. आणि इथेच गॅरी चॅपमन आपली प्रेमात पडण्याबद्दलची सगळी रोमॅन्टिक स्वप्न मोडून काढतात. ओके. ते या हनीमून फेजला इन लव्ह फेजचा भ्रम किंवा इल्युजन म्हणतात. तो जॅनेसचा किस्सा ना? इट्स हिलेरियस अँड स्केरी ॲट द सेम टाइम. हो. जॅनेस 36 वर्षांची असते, खूप शिस्तबद्ध, ऑर्गनाइज्ड, आयुष्यात खूप प्रॅक्टिकल निर्णय घेणारी बाई. राईट. पण एक दिवस ती अचानक चॅपमन यांच्या ऑफिसमध्ये येते. ती अक्षरशः आनंदाने हवेत तरंगत असते. ती सांगते की ती लग्न करणार आहे. चॅपमन विचारतात, वाह, किती दिवसांपासून ओळखता एकमेकांना? आणि ती म्हणते फक्त 3 आठवडे. फक्त 3 आठवडे. 3 वीक्स. 3 आठवड्यात लग्न. आणि तो नवरा मुलगा कसा असतो? 2 वेळा आधीच घटस्फोट झालेला. हो. आणि 3 मुलं असलेला. आणि गेल्या वर्षभरात त्यांनी 3 नोकऱ्या बदललेल्या असतात. आय मीन, एनी लॉजिकल पर्सन वुड सी मॅसिव्ह रेड फ्लॅग्स. एवढे मोठे धोक्याचे इशारे दिसत नाहीत का तिला? अजिबात नाही. जॅनेसला तो माणूस परफेक्ट वाटत असतो. ती म्हणते, ही इज द वन. मला माहित आहे की तो आधी चुकला असेल, पण माझ्यासोबत तो असा वागणार नाही. अरे बापरे. हेच ते प्रेमात पडण्याचं वेड. जेव्हा आपण इन लव्ह फेजमध्ये असतो तेव्हा आपण लॉजिक पूर्णपणे विसरतो. समोरच्या व्यक्तीचे दोष आपल्याला दिसतच नाहीत. मित्र किंवा घरचे ओरडून सांगत असतात की बाबा रे, विचार कर. पण आपल्याला वाटतं की आपलं प्रेम जगावेगळं आहे. आमच्यात कधीच भांडणं होणार नाहीत किंवा आम्ही कधीच एकमेकांवर ओरडणार नाही. हा तो क्लासिक डायलॉग प्रत्येक जोडप्याने लग्नाआधी मारलेला असतो. अगदी. पण मग ही धुंदी उतरते कधी? आणि ती का उतरते? यामागे काही सायन्स आहे का? नक्कीच आहे. डॉक्टर डरोथी टेनोव्ह या मानसशास्त्रज्ञाने यावर खूप मोठं संशोधन केलंय. ओके. त्यांनी शेकडो जोडप्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढला की हे जे रोमॅन्टिक ऑब्सेशन किंवा वेडेपणा असतो, हा किती काळ टिकतो? तो सरासरी फक्त 2 वर्ष टिकतो. फक्त 2 वर्ष? हो. आणि जर ते लपून छुपून केलेलं किंवा लॉंग डिस्टन्स प्रेम असेल तर कदाचित थोडं जास्त टिकेल. पण शेवटी एक दिवस आपण ढगातून जमिनीवर येतोच. म्हणजे रियालिटी चेक मिळतो. हो. आणि यामागे एक एव्होल्युशनरी किंवा जैविक कारण आहे. निसर्गाला तुमच्या लॉंग टर्म हॅपीनेसशी काहीही देणं घेणं नसतं. अच्छा. निसर्गाला फक्त एवढेच हवं असतं की 2 प्राण्यांनी एकत्र यावं आणि प्रजाती पुढे वाढवावी. त्यासाठी तुमचा मेंदू डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन या रसायनांचा पूर आणतो. ओ वाव. हे एक प्रकारचं नॅचरल ड्रग असतं जे तुम्हाला वास्तवापासून आंधळ करतं. बापरे. म्हणजे आपण अक्षरशः एका केमिकल हायवर असतो. अगदी बरोबर. पण जशी ती 2 वर्षांची मुदत संपते, मेंदू ती रसायने तयार करणं कमी करतो. आपले डोळे उघडतात आणि मग वास्तवाचा जबरदस्त धक्का बसतो. आणि ते वास्तव कसं असतं? अचानक तुम्हाला दिसतं की बेसिनमध्ये दाढीचे केस तसेच पडलेत. हो ना. टॉयलेट पेपरचा रोल चुकीच्या बाजूने लावलाय. कपाटात कपड्यांचा ढिगारा आहे. ओले टॉवेल बेडवर तसेच टाकलेत. अगदी. लग्नाआधी जे दोष किती क्यूट आहे हा असे वाटत होते ते आता भयंकर डोक्यात जायला लागतात. तू असा कसा वागू शकतोस? इथून खरी भांडणं सुरू होतात. एक्झॅक्टली. आणि ह्याच टप्प्यावर अनेक जोडपी कन्फ्यूज होतात. त्यांना वाटतं की आपलं प्रेम संपलं किंवा आम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं. राईट. आता यातून बाहेर पडायचा मार्ग काय? इथेच मानसोपचार तज्ज्ञ एम स्कॉट पेक एक अत्यंत डीप इन्साइट देतात, जे या संपूर्ण चर्चेचा सार आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात की प्रेमात पडणे म्हणजे फॉलिंग इन लव्ह हे खरं प्रेम नाहीच. वेट, व्हॉट? प्रेमात पडणं हे खरं प्रेम नाही हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय. मग ते काय आहे? डॉक्टर पेक याला खरं प्रेम मानत नाहीत, कारण त्यामागे 3 मुख्य कारणं आहेत आणि ती नीट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ओके, लेट्स हिअर देम. पहिलं कारण, प्रेमात पडणं हा आपला जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय नसतो.
इट्स नॉट अन ॲक्ट ऑफ विल. राईट. ते अचानक होतं, आपण त्यात अक्षरशः पडतो. दुसरं कारण, यात कोणताही प्रयत्न किंवा कष्ट नसतात. इट इज एफर्टलेस. म्हणजे ते नॅचरली होतं. हो. लग्नाआधी तासनतास फोनवर बोलणं, लांबचा प्रवास करून भेटायला जाणं, हे सगळं आपल्याला अजिबात कष्टाचं वाटत नाही. हे एका नैसर्गिक प्रवृत्तीसारखं असतं. जसं पक्षी आपोआप घरटा बांधतात, तसंच आपण एकमेकांकडे ओढले जातो. हे खरंय. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा रात्री 3 वाजेपर्यंत फोनवर बोलणं हा त्याग वाटत नाही. अगदी. पण लग्नानंतर 5 वर्षांनी आजारी असलेल्या जोडीदारासाठी रात्री 3 वाजता उठून औषध देणं, तिथे खरा कस लागतो. अगदी परफेक्ट उदाहरण दिलंत. आणि तिसरं कारण म्हणजे इन लव्ह फेजमध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या वैयक्तिक विकासाची म्हणजे पर्सनल ग्रोथची काहीही पडलेली नसते. अच्छा. आपल्याला फक्त आपला एकटेपणा दूर करायचा असतो. आपल्याला वाटतं की आपण आता आयुष्याच्या सर्वोच्च शिखरावर पोचलोय, आता पुढे काही करण्याची किंवा सुधारण्याची गरजच नाही. अच्छा. म्हणजे प्रॉब्लेम लव्ह नाही, अंडरस्टँडिंग आहे. एक्झॅक्टली. फॉलिंग इन लव्ह हे फक्त एक इन्स्टिंक्ट किंवा जैविक आकर्षण होतं. जेव्हा ते केमिकल हाय संपतं तेव्हा खऱ्या अर्थाने रिलेशनशिपची परीक्षा सुरू होते. अगदी तंतोतंत. जेव्हा तो 2 वर्षांचा इन लव्ह फेज संपतो, जेव्हा धुंदी उतरते, तेव्हापासून खरे प्रेम सुरू करण्याची संधी मिळते. देन व्हॉट इज रिअल लव्ह? खरं प्रेम म्हणजे काय, तर ती एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे, चॉईस आहे, आणि त्यात एक शिस्त आहे, डिसिप्लिन. राईट. आता माझ्या डोळ्यांवरची प्रेमाची पट्टी उतरली आहे. मला तुझे सगळे दोष दिसत आहेत. तू मला कधी कधी इरिटेट सुद्धा करतोस, तरीही मी तुझ्यावर प्रेम करण्याचा, तुला समजून घेण्याचा निर्णय घेतेय. हा तो चॉईस आहे. दॅट इज सो प्रोफाउंड. म्हणजे प्रेम ही काही आपोआप घडणारी जादू नाहीये ज्याची आपण फक्त वाट पाहत बसायची. इट्स अन ॲक्शन, इट्स अन ॲटिट्यूड. होय. आय एम मॅरिड टू यू अँड आय चूज टू लुक आउट फॉर युअर इंटरेस्ट. मी तुझ्या भल्याचा विचार करीन, हा तो ॲटिट्यूड आहे. वाव. आणि जेव्हा तुम्ही हा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या लव्ह लँग्वेजमध्ये प्रेम व्यक्त करावं लागतं. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करून जोडीदाराचा तो रिकामा झालेला लव्ह टँक भरता, तेव्हा तुमचं नातं त्या सुरुवातीच्या इन लव्ह फेजपेक्षाही अधिक सुंदर, प्रगल्भ आणि मजबूत बनतं. सो इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, लग्नानंतर प्रेम कधी संपत नाही, फक्त आपली संवाद साधण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची पद्धत कमकुवत होते. अगदी बरोबर. तो जो 2 वर्षांचा हनीमून पिरियड असतो, तो फक्त पुस्तकाची प्रस्तावना आहे. खरा चॅप्टर तर त्यानंतर सुरू होतो, जिथे तुम्हाला खरोखरच मेहनत घ्यावी लागते, जोडीदाराची भाषा शिकावी लागते. अगदी बरोबर. इन लव्ह फेज संपणे हा नात्याचा शेवट नसून खऱ्या आणि विचारपूर्वक केलेल्या प्रेमाची ती सुरुवात असते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्राथमिक प्रेमाशी भाषा ओळखली आणि ती बोलायला शिकलात, तर तुम्ही तो रिकामा झालेला लव्ह टँक पुन्हा भरू शकता. आणि लक्षात ठेवा, एका भरलेल्या लव्ह टँकवर चालणारं नातं आयुष्यातील कितीही मोठी वादळं लिल्या पेलू शकतं. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक डीप डाईव्ह दिस हॅज बीन. द 5 लव्ह लँग्वेजेसच्या या सुरुवातीच्या संकल्पनांनी खरोखरच डोळे उघडले आहेत. आय अग्री. मला खात्री आहे की जे कोणी आजची ही चर्चा ऐकत आहेत त्यांना कुठेतरी वाटलं असेल की अरे ही तर अगदी माझीच गोष्ट आहे. इट्स सो रिलेटेबल. प्रेम ही एक कृती आहे, ती एक चॉईस आहे. होय. आणि यापुढील प्रवासात आपण त्या प्रत्यक्ष 5 भाषा कोणत्या आहेत, त्या कशा ओळखायच्या, यावर नक्कीच कधीतरी सविस्तर बोलू. ॲब्सोल्युटली. पण आजची ही चर्चा संपवताना मला एक नवीन विचार मांडायचा आहे. आपण आज पूर्ण वेळ नवरा बायको आणि लग्नाबद्दल बोललो. राईट. बट इट मेक्स यू वंडर, ही लव्ह लँग्वेजची संकल्पना फक्त लग्नापुरती मर्यादित आहे का? ऑफिसमध्ये, वर्कप्लेसवर याचा विचार करा. दॅट्स अ इंटरेस्टिंग पॉइंट. जर तुमच्या बॉसची लँग्वेज वर्ड्स ऑफ अफर्मेशन असेल, पण तुम्ही ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस म्हणून रात्रंदिवस ओव्हरटाईम करत असाल, तर तुम्ही दोघे एकमेकांना पूर्णपणे मिस करताय का? किंवा आपल्या लहान मुलांसोबत आपण चुकीची भाषा वापरतोय का? येस, थिंक अबाउट दॅट. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांची भाषा खरोखर समजून घेतोय का? सो ॲज वी रॅप अप टुडेज डीप डाईव्ह, आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्यावर पुन्हा एकदा विचार करूया. आणि हा प्रश्न सर्वांसाठी आहे. तुम्हाला काय वाटतं, लव्ह खरंच कमी होतंय की आपण रॉंग वेने एक्सप्रेस करतो? थिंक अबाउट इट.